डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र याचं पहिलं अधिवेशन भिलारला झालं, महाबळेश्वर जवळ पाचगणी जवळ. त्यालाही उपस्थित राहण्याचा योग मला आला. आज दुसरं अधिवेशन कोल्हापूरच्या अतिशय पवित्र अशा स्थानी काळसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये होत आहे. त्याचा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आता माझ्या बोलण्यानंतर संपेल. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, व्यासपीठावर उपस्थित आधी लोकसभा आणि आता राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये जे हिरिरीने आपले प्रश्न सामान्य माणसाचे मांडतात आणि त्या प्रश्न मांडण्यामुळे 14 ते 19 लोकसभा सदस्य असताना ज्यांना दरवर्षी संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि आता राज्यसभेवर सुद्धा गेल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यामुळे त्यांना गौरवित केलं जातं, असे खासदार धनंजय महाडिक आणि आपल्या सगळ्यांना त्यांना आवडणार नाही, कृष्णराजला आवडणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांचा सध्या एक आयडॉल होत चाललेला कृष्णराज महाडिकचे ते वडील आहेत की जो अतिशय सकारात्मक डिजिटल मीडिया चालवतो आहे. हां, त्याचा सन्मानही आहे. हां, मला माहिती मला माहिती. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्रामध्ये 2014ला युतीचं सरकार आलं, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आरोग्य सुविधा चांगली मिळावी, मोफत मिळावी, त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले नावाची योजना होती, आजही आहे. ती आता आयुष्यमानमध्ये कन्वर्ट झाली. पण त्या व्यतिरिक्त, कारण ती महात्मा ज्योतिराव फुले योजना ही काही लोकांसाठीच होती, प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालच्या खालचं कार्ड असणाऱ्यांना, आणि त्याचं आउटर लिमिट कॅपिंगसुद्धा 1.5 लाखाचं होतं. त्याचा उल्लेख ओमप्रकाशने केला. अशी काही ऑपरेशन ही 25 लाख 42 लाख असे असतात. अशा वेळेला मग सामान्य माणसाने काय करायचं? देवेंद्रजींच्या डोक्यात कल्पना आली की आपण खूप लोकांची कामं करतो, ते आपल्याला काही ऑफर करतात, त्याची एक परिभाषाही ठरलेली आहे की हमारे लायक कुछ सेवा. मग देवेंद्रजी म्हणाले की हमारे लायक कुछ सेवावाल्यांची सेवा घेण्याचं एक ऑफिशियल प्लॅटफॉर्म तयार करू, आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नावाने त्यांनी लोकांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. पैसे असून उपयोग नाही, त्याची एक सिस्टीम लावावी लागते. ती ओमप्रकाश शेट्टींनी लावली आणि 14 ते 19मध्ये 550 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लोकांकडून देवेंद्रजींनी मिळवले. आणि 550 कोटी रुपयापेक्षा जास्त याचं कारण ते दिसणारे पैसे होते, पण ओमप्रकाशने समाजातल्या वेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून पैसे मिळवणं. ज्या वेळेला सरकारी जागा हॉस्पिटलला दिली जाते त्यावेळेला 20% बेड हे गरिबांना द्यावे लागतात, कोणी देत नाही, ते त्यांच्या मानेवर बसून द्यायला लावणं. असं ॲडिशनली जे केलं ते 550 कोटीने 5,500 कोटी आहे, हे मी अगदी दाव्याने सांगू शकतो. अशी जी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला रिलॅक्स करणारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजना सुरू झाली, त्याला ज्यांनी मूर्त स्वरूप दिलं. मग केंद्रात गेले, पुन्हा महाराष्ट्रात आले, आणि आता महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्राची आणि आयुष्यमान केंद्राची याचं कॉम्बिनेशन करून 5 लाखाचा आरोग्य विमा महाराष्ट्रातल्या सगळ्या 12.5 कोटी लोकांना, 5 कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्याला सुद्धा त्यांनी घ्यायचं की नाही ठरवायचं, अशी जी नवीन योजना सुरू झाली, त्याच्यासाठी त्यांना दिल्लीहून आणलं आहे असे ओमप्रकाशजी शेटे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण जिथे आहोत तिथे आपला ठसा उमटवला पाहिजे, आपण जिथे आहोत तिथून इतरांना मदत केली पाहिजे, असं सातत्याने जे विचार करत असतात, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला संधी मांडतात. लोकमतमधून ज्यावेळेला राजीनामा देण्याचा विषय आला, मग त्याचाही मला असं वाटतं त्यांना आवडणार नाही, परंतु संदर्भ सांगायला पाहिजे, कारण त्यांच्या सगळ्या त्या वाटचालीत मी होतो. ज्यावेळेला कोविडच्या काळामध्ये आई आजारी असतानाही, सोलापूर लोकमतचे संपादक असतानाही त्यांना नागपूरला ट्रान्सफर केलं गेलं. तेव्हा त्यांनी मॅनेजमेंटकडे खूप विनंती करून पाहिली की बाबा आई आजारी आहे आणि मी आधी मुळात बार्शीला ती असते, मी सोलापूरला राहतो, आता तुम्ही मला नागपूरला पाठवताय. स्वाभाविक आहे, त्यांचे काही अडचणी असतील, मी कुणा वृत्तपत्र समूहाला दोष देत नाही, पण शेवटी त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय केला.
माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 2 वर्ष ते काहीच करत नव्हते. अनेक ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करत होते. पण आपल्यावर आलेलं आक्रमण, आपल्यावर आलेलं संकट याचं संधीमध्ये रूपांतर करणं आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं, पीपल्स पार्टिसिपेशन, अशा भूमिकेतून ते म्हणाले की जाऊ देत, आपण डिजिटल मीडिया यात काम करणाऱ्या लोकांना संघटित करू. जवळजवळ 5-1 हजार लोकांना त्यांनी संघटित केलं. त्यातले बांद्यापासून चांद्यापर्यंत 2200 लोक इथे येतील असं आता वाटतंय. आतापर्यंत नोंदणी 1400 झाली असं मला कळतं आहे. तर ते संघटन त्यांनी बांधलं आणि लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला ही त्यांनी संधी मानली. आणि तुम्हा सगळ्यांना आपले काही प्रश्न आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजेत, आपल्याला काही नियमावली हवी आहे त्यासाठी आपली संघटना पाहिजे, असं करून पहिलं अधिवेशन बिलालला बोलवलं आणि मी आणि शंभूराज देसाई दोघेही त्या अधिवेशनाला गेलो. असे ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एका अर्थाने दिशा ठरवली पाहिजे, नाही तर आपण रडत बसतो, दुसऱ्यांना दोष देतो, असे आपले संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने, की काळाच्या ओघात मी तुम्हाला एक सांगतो की सूर्य मावळतो पण पुन्हा सकाळी उगवतो, तसं आता ते फ्री प्रेस जर्नल नावाच्या एका 150 वर्षापेक्षा जुन्या ग्रुपचे संपादक झाले. मी परवा त्यांच्या वर्तमानपत्रात गेलो. इंग्लिश प्रिंट मीडियामध्ये फ्री प्रेस जर्नलचं एक मोठं स्थान आहे. आणि मी परवा ऑफिसमध्ये गेलो, खूप दिवसाची त्यांची इच्छा होती आणि मला खूप आनंद झाला. सगळी मॅनेजमेंट इथे आली होती, ती राजाभाऊंची स्तुती करत होती. आणि त्यामुळे बार्शीसारख्या छोट्या गावात राहणारे, सोलापूरमध्ये लोकमतचे संपादक असणारे, लोकमतने आपल्याला जी हवी होती ती सोय न दिल्यामुळे राजीनामा देणारे, तुमचं सगळ्यांचं संघटन बांधणारे, आता फ्री प्रेस जर्नलचे संपादक झालेले राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्यापैकी अनेक जण मान्यवर आहेत, त्यांचा अगदी थोडक्यात काही जणांचाच उल्लेख करायचा झाला तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रशांत चुवेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव धीरज रुकडे. मला क्षमा करा की मला खूप ॲक्टिव्हिटी करून 3 लाख किमान पुण्याला स्टार्ट व्हायचं आहे, कारण भाऊ तोरसेकर, त्याच्यानंतर संभाजीनगरचे कुलकर्णी, त्याचं फर्स्ट नेम काय, सुशील कुलकर्णी आणि सूर्यवंशी, असे तिघांचा एक मोठा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात आहे. आणि त्यामुळे मला घाई आहे आणि सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख करणं शक्य नाही. कधी कधी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करताना एकच राहिलं की घोटाळा होतो. त्यामुळे सर्व तुमचे पदाधिकारी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आत आलो तेव्हा 1400 नोंदणी झाली होती. राजाभाऊ असं म्हणत होते की संध्याकाळपर्यंत ही नोंदणी 2200 पर्यंत जाईल. असं जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेले, त्या जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर ज्यांची पकड आहे, ज्यांचा धाक आहे, चांगल्या कामासाठी वापरा पण धाक आहे, असे सगळे पत्रकार संपादक बंधू भगिनींनो. माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी, खासदार धनंजय माडकांनी, ओमप्रकाश शेटेंनी, एकूण ह्या क्षेत्रात तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि कसं वागलं नाही पाहिजे, डूज अँड डोंट्स, करावे आणि न करावे, याची मांडणी केल्यामुळे मी त्याचं रिपिटेशन करणार नाही, मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. द्यायचंच झालं तर परवा घडलेलं एक उदाहरण राजाभाऊंशी मी सगळं शेअर करत असतो, ते मी देतो. की मी पंढरपूरला गेलो होतो. गेले 6-8 महिने मी पत्रकारांशी बोलत नाही. याचं कारण याचं काय कारण ते त्या दिवशी पुन्हा घडलं. की काय मी बोलतो, काय रे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलतात, त्याच्यापेक्षा तुम्हाला जे कळतं ते बरं बोलायचं म्हणून, तर तुम्हाला जे कळतं ते किंवा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही पुढे सरकवता. आणि त्याच्यातून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मोठी हानी होते. म्हणून मी 6 महिने कोणाशीच बोलत नव्हतो. माझं काम करतोय, खूप वेगाने करतो आहे. पण 6 महिन्याच्या दुष्काळानंतर पंढरपूरला गेलो आणि पत्रकार तिथे आले माझ्या निवासस्थानी. आणि ते म्हणाले, काय दादू तुम्ही बोललं पाहिजे हो, तुम्ही बोलणं बंद केल्यापासून सकाळी एक चुकीची दिशा महाराष्ट्रात सुरू होते, त्याला तुम्ही दिवसभरात कंट्रोल करायचं आहे. म्हटलं तुम्हाला झाडावर चढवू नका, मी बोलणार नाही आहे. पण त्याने खरंच मला झाडावर चढवलं, कारण शेवटी मी माणूस आहे ना, सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत. त्यामुळे मी झाडावर चढलो. पण म्हटलं चला लावा बघू म्हणून लावलं. आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की एकूण मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं. मी असं म्हटलं की बा कुणबी नोंदी सापडत आहेत मोठ्या प्रमाणात
आणि त्या कुणबी नोंदीला 40ने गुणायचं असतं, एवढ्या मोठ्या संख्या, कारण ती पूर्वजांची नोंद सापडते. मग याची त्याचा मुलगा त्याचा मुलगा त्याचा मुलगा सगळं 40 असं सरासरी गणित आहे. आणि त्यामुळे जवळजवळ काही लाख लोकांना कुणबी दाखले आता मिळतील. पण फार मोठ्या संख्येने मराठा समाज असा राहील की ज्याला मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्यायला लागेल. त्याची योजनासुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेली आहे. मागास आयोग मोठ्या प्रमाणावर आता सर्वे करेल आणि सुप्रीम कोर्टाने का नाकारलं याचा विचार करून नीट रिपोर्ट करून त्या त्रुटी टाळून आपण नवीन कायदा करणार आहोत. आता इथे म्हणजे राज्यकर्त्याने सुद्धा डोकं अगदी बरोबर कॉन्सन्ट्रेट करायचं, काय विचारतोय आणि तुम्ही सुद्धा हा काय म्हणतोय समजून घेतलं. त्यांनी विचारलं की ह्याला किती वेळ लागेल. तर मी असं म्हटलं की मी उपसमितीचा अध्यक्ष आहे. 14 ते 19 माझा अनुभव असा आहे की ह्याला 1 वर्ष लागलं. पण ह्या वेळेला ते लवकरात लवकर करण्याचं म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते काय, ह्याला 1 वर्ष गेल्या वेळेला लागलं होतं. आणि ह्या वेळेला ते लवकरात लवकर व्हावं असं मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. फेब्रुवारीमध्ये, म्हणजे हे महत्त्वाचं वाक्य, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्या आधारे कायदा पण होणार आहे. वाक्य असं चालवलं गेलं की चंद्रकांत दादा असं म्हणाले की मराठा आरक्षण मिळायला 1 वर्ष लागणार आहे. आता मी म्हटलं की फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन होणार आहे, ह्या फेब्रुवारीतच अधिवेशन होणार आहे, ह्या फेब्रुवारीतच कायदा होणार आहे. अधिवेशन ते तारीख नाही सांगत मी आपल्याला, त्याची बातमी कराल पुन्हा तुम्ही. तर ते वाक्य राहिलं बाजूला की मुख्यमंत्री महोदय, हा एक वाक्य आणखीन सकारात्मक जोडलं की गेल्या वेळेला केलेल्या सर्वेचा उपयोग होईल, त्यामुळे सर्वे लवकर होईल. दिवसभर मग झालं. मग लगेच एकाने जायचं असतं मनोज जरांगे पाटलाकडे, अपोजिशन म्हणण्याच्या दुसऱ्या एंडला जायचं असतं. दादा असं म्हणाले की 1 वर्ष लागेल, तुमचं काय म्हणणं आहे. आता मनोज जरांगे पाटलांचा माझा परिचय खूपच चांगला आहे, आता त्याचे दाखले मी देत नाही. पण ते म्हणाले की बरोबर आहे, दादा म्हणतात तर 50 वर्षही लागतील. झालं. मग दिवसभर टी व्हीवर इकडे मी म्हणतोय की वर्षभर लागेल, इकडे जरांगे म्हणतायत की दादा म्हणतात म्हणजे 50 वर्ष लागतील. सगळे सामाजिक फॅब्रिक जे आहे ना ते तुम्ही पूर्ण त्याची वाट लावून टाकता, पूर्ण तोडमोड करून टाकता. त्यामुळे कसं वागलं पाहिजे ह्या विषयात बरंच मार्गदर्शन केले मी. लगेचच मी तुमच्यासाठी काय करू शकतो. मी म्हणजे समाज, मी म्हणजे सरकार, मी म्हणजे चंद्रकांत बच्चू पाटील नाही. तो काय, तो एका गिरणी कामगाराचा पोरगा, माझ्या वडिलांना रिटायरमेंटच्या वेळेला 1400 रुपये पगार होता. मी म्हणजे समाज काय करू शकतो, मी म्हणजे शासन काय करू शकतो. त्यातलं एक ओमप्रकाशने सांगितलं. मी राजेंना याची माहिती देतो की मगाशी बोलता बोलता मी उल्लेख केला की महाराष्ट्रामधला जो म्हणून नागरिक आहे त्यालाही 5 लाखाची सुविधा मिळणार आहे. फक्त त्याला कार्ड लागेल, ते कार्ड घ्यायला लोक थोडा वेळ लावत आहेत. त्यामुळे एका बाजूने माणसाला पूर्वी आपण काय म्हणायचो, रोटी कपडा मकान लागतं. ते दिवस गेले. त्याला रोटी लागते, त्याला कपडा लागतो, त्याला मकान लागतं, त्याला आरोग्य लागतं जे कोविडने लक्षात आणून दिलं, आणि त्याच्या मुलांना शिक्षण लागतं, पुढे जाऊन त्याच्या मुलांना नोकरी लागते. पण मग पुन्हा ते रोटीशी जोडलेलं आहे. त्यामुळे रोटी कपडा मकान या विषयाच्या बरोबरीने आरोग्य ही कोविडच्या निमित्ताने खर्चिक गोष्ट आहे असं लक्षात आलं, परवडत नाही असं लक्षात आलं. म्हणून समाजाने काहीतरी केलं पाहिजे, म्हणून सरकारने काही केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटीचा मुद्दा मांडला मी, शिक्षण, की मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. त्याला शिकायचं की नाही त्याला ठरवू देत, पण त्याला शिकायचं आहे आणि माझ्याकडे पैसे नाही असं होता कामा नये. याही विषयामध्ये सरकार काही करते, समाज काही करते, त्याचा एका मिनिटात उल्लेख करून माझं बोलणं संपवेन. आरोग्याच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं की सरकारने आता या महाराष्ट्रातला यावत 12.5 कोटी लोकांना 5 लाखाचा वर्षभर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विमा द्यायचं ठरवलं. केंद्राची योजना आणि राज्याची योजनाचं कॉम्बिनेशन झालं. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आतापर्यंत जे निर्णय केले त्यात 8 लाखापेक्षा कमी, आता 8 लाखापेक्षा वरती असणाऱ्यांनी करावं, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी, अगदी मेडिकलची आणि डीम युनिव्हर्सिटीची सुद्धा 5 लाख असते ती, ही निम्मी फी सरकार भरतं, निम्मी त्यांच्या घरच्यांनी भरायची असते. पण परवा 2 महिन्यापूर्वी रात्री 2 वाजता मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठी अशी सापडली की माझ्या आईवडिलांकडे निम्मी फी द्यायला पैसे नाहीत. म्हणजे पहिलं वाक्य तिने एकनाथजींना, मुख्यमंत्र्यांना आभार मानले की तुम्ही माझी निम्मी फी भरता त्याबद्दल आभार,
पण निम्मी फी भरायला माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करतो. मला मुख्यमंत्री महोदय किती संवेदनशील आहेत हे त्याविषयी लक्षात आलं. ते म्हणाले की मी तुला अशासाठी फोन केला आहे की तुला एखादा टास्क दिला की तू त्याचा दिवसभरामध्ये एकदम कन्व्हर्जन इन रिझल्ट करतो. मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची अर्धी फी पूर्ण फी माफ करून पाहिजे. तू मला उद्या दिवसभरात काय करायचं सांग. मी दिवसभरामध्ये सगळी यंत्रणा लावली आणि त्यांना म्हटलं की केवळ मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी पूर्ण फी भरायची असेल तर 300 कोटी लागतील आणि सगळ्यांचीच भरायची असते. मग ती ओबीसी असो, ब्राह्मण असो आणि काय मुसलमान असो तर आणखीन 700 कोटी लागतील, 1000 कोटी. त्यांनी फोन त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचं असतं कारण मुख्यमंत्र्यांचा शब्द हा कायदा असतो. ते म्हणाले की दादा डन, इसको आगे लेके जाओ, फाईल तयार करा. आणि आता जूनपासून महाराष्ट्रातल्या तुमच्याच नाही सर्वांच्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची 100% फी इंजिनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक, लॉ सरकार भरणार आहे. आता एक डिमांड पुन्हा आली आहे काल की मग मुलांची पण भरा. त्याच्यावरही विचार सुरू आहे. मला कालच मुख्यमंत्र्यांचा फोन आला की दादा आता पुरुषांचे करायचं काय करायचं. म्हटलं थोडं आता शांतपणे विचार करू. मी त्यांना एक फॉर्म्युलाही सांगितला आहे लगेच. तो फॉर्म्युला त्यांना खूपच क्लिक झाला. तो फॉर्म्युला पुन्हा एकदा मला इथे ओपन करता येणार नाही. तो फॉर्म्युला जर मान्य झाला फायनान्सकडून तर जवळजवळ तेही विषय समजतील. त्यामुळे जे 2 विषय राहिले, रोटी या विषयामध्ये सरकारने योजना केली. 80 कोटी लोकांना मोदीजी 10 किलो तांदूळ आणि 25 किलो गहू मोफत देत आहेत आणि ते कोविडमध्ये सुरू केले. आता 5 वर्ष एक्सटेंड झाल्या. कपडा ह्या विषयामध्ये सरकारची काही योजना नाही, पण आता महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग डिपार्टमेंटने योजना घोषित केली की आम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत 26 लाख महिलांना एक साडी मोफत देणार आहोत, ज्यात यंत्रमागावर काम करणाऱ्यांना काम पण मिळणार आहे. घराच्या बाबतीत रोटी, कपडा, मकानच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की 300 स्क्वेअर फीटचं घर एव्हाना मोदीजींनी 3 कोटी लोकांना दिली फ्री. म्हणजे फ्री म्हणताना निम्मे पैसे त्याचे, निम्मे पैसे मोदींचे. परवा सोलापूरला मोदीजी आले होते आणि 15,000 घरांचं लोकार्पण झालं. आणि त्यामुळे त्या स्कीममध्ये बसण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य आणि शिक्षण या विषयामध्ये करतायत सरकार म्हणून, पण थोडी समाजाने पण मदत केली पाहिजे. तेवढाच क्रक्स म्हणून मी माझं बोलणं संपवेन. आणि त्यामुळे राजाभाऊ असं म्हणेन की एक ट्रस्ट इमिजिएट करा, ज्या ट्रस्टमध्ये धनंजय माडकांसारखे, आमच्यासारखे आणि अगदी शाहू महाराजांसारखे महाराज हे शेवटी त्यांना हात लावायचा असतो आणि त्यांना जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ते कधी आपल्या रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. आम्ही तुम्हाला ट्रस्टमध्ये वर्षभर तुमच्या 5,000 लोकांनी मुलींचं शिक्षण, मुलींचा खेळ जे करिअर होत चाललं आहे आणि तो कॉस्टली होत चालला आहे, आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आत्ता कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर माझी सही घ्या. तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची मला काही नको असल्यामुळे खूपच ताकद आहे. आणि ती परवा राजाभाऊंनी सोलापूरला 100वा अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा ते अदृश्य राहिले, पण त्यांनी कोणाला तरी पुश करून मला स्वागताध्यक्ष व्हायला लागले. ते मागे होते पडद्याआड. पण चांगलं झालं राजाभाऊ, खूप चांगलं झालं ते. तर त्यात त्यांनी पाहिलं की एका क्षणाला सगळे ते सदस्य माझ्या अंगावरून पडले की आम्ही काहीच गोळा करू, तुम्हीच कळा. आणि राजाभाऊ मोठे काही चिंतेत पडले की आता हे दादा कसं करणार आहे की ऑलरेडी मी पाहतोय की मकर संक्रांतीला तो काय करतोय, 22 तारखेच्या रामजन्मभूमीत काय करतोय. पण राजाभाऊंना खात्री होती की ह्याची क्षमता लोकांकडे मागण्याची अशी निर्माण झाली आहे. आम्ही लिहिल्या 3 दिवसाचा नाट्य महोत्सव आटपून मी काल रात्री इथे आलो. आणि त्यामुळे मी तेवढी शेवटी सूचना करतो की या 5,000 पत्रकारांना आरोग्य, मुलींचं शिक्षण आणि मुलींचा खेळ या विषयात काही कमी पडू नये यासाठी तुम्ही ट्रस्ट करा. या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या, आणि त्याचं एक सेंट्रल कोऑर्डिनेशन करा. हळूहळू ते विभागीय करा की विभागाने, जिल्ह्याने तुम्हाला ॲप्लिकेशन्स पाठवायची. तुम्ही म्हणायचं की हे आयुष्यमानमध्ये बसतं का, हे 20% धर्मादायमध्ये बसतं का. धर्मादाय म्हणजे मग सांगितलं की ज्यांना जागा गव्हर्नमेंट देते त्यांना 20% बेड्सचे मोफत द्यावे लागतात. तुम्ही म्हणायचं की बा तुमच्याकडे किती ट्रस्ट आहेत, 500 ट्रस्ट आहेत त्या माझ्या शेटेकडे की ज्यांना आम्ही पोर्टलवर टाकतो की आम्हाला 42 लाखवालं एक ऑपरेशन करायचं आहे, पटापटा पैसे यायला लागतात. आणि मग तो म्हणाला तसं एका ऑपरेशनमध्ये 10 लाख कमी पडले ते मी दिले. एका मुलीचा, रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणाच अख्खा बदलला, त्याला 42 लाख खर्च आला. आणि त्यामुळे तुम्ही सेंट्रली एक कोऑर्डिनेशनची व्यवस्था करा. कारण तुम्ही ज्यावेळेला ह्या 4 गोष्टी 5 गोष्टी मी सांगितल्या पूर्ण करता त्यावेळेला संध्याकाळी गेल्यानंतर बायको
खूप सुहास्य वदनाने तुमचं स्वागत करते. तुम्ही ज्यावेळेला संध्याकाळी जाता आणि सासूची औषधं आणायची विसरत नाही, पण पैसे नसल्यामुळे विसरलो असं म्हणता, त्यावेळेला तुम्हाला थंड चपाती खावी लागते, गरम चपाती मिळत नाही. आणि त्यावेळेला रात्री काही लिहायचं असतं, ते लिहिण्यासाठी डोकं चालत नाही, कारण बायको जी वागली त्याचा परिणाम असतो आपल्या सगळ्या बॉडी लँग्वेजवर. आणि त्यामुळे घराला समाधानी ठेवल्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्ह पत्रकार होऊ शकत नाही. आणि ते समाधानी घराला ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण समाज म्हणून, मी नाही समाज म्हणून आणि सरकार म्हणून, किती नवीन विषय आणा तुम्ही सरकारच्या विषयात. 14 ते 19 राजावने तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्याला कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण करणं. जसे मुलींचं 100% फीज आहे, अनेकांनी वेळात काढलं की शक्य आहे का, किती लागतील, आणि काही सांगतात लोक 5,000 कोटी लागतील. अरे थांब बाबा, मी काढतो ना आकडेवारी. म्हणजे 1,000 कोटी म्हटल्यानंतर तर मुख्यमंत्री 1,000 करून टाका. आणि त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या मागण्या नियमामध्ये बसून मान्य करून घेण्याची माझी क्षमता आहे. माझी टीम त्या प्रकारे काम करते. रात्री 2 वाजता एकनाथजी म्हटल्यानंतर सकाळी 7ला माझ्या टीमने सुरुवात केली, किती पैसे लागणार आहेत, आणि तो शब्द देतो. 2 दिवसाचं अधिवेशन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आभाराची पण वाट न बघता मी माझ्या गाडीकडे पळत सुटतो, कारण मला बऱ्याच वेळ जायचं. दादाने सांगितलं की आभाराची वाट न बघता